श्री चिंतामणी मोरया मंदिराचा उत्थापन प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार संपन्न। 19 जानेवारी पासून वज्रलेपन तर 7 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन। 300 वर्षपूर्ण मूर्ती आहे आणि आता ते वज्रलेपाचे करायचे आपल्याला कंट्रोल करून येणार महाराज। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्री चिंतामणी मोरया मंदिराचा उत्पादन प्राणप्रतिष्ठा सोहळा 19 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत श्री चिंतामणी मोरया ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न होणार आहे। मंदिरातील गणेशाची मूर्ती ही पुरातन काळातील असून 300 वर्षापूर्वीची असल्याने जीर्ण झाली आहे। या मूर्तीचं पुनर्जीवन करण्यासाठी उत्थापन व वज्रलेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्यामुळे मूर्तीचं आयुष्य वाढणार आहे। जवळपास 8 ते 10 दिवस या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात येणार असल्याने या काळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे। भाविकांना फक्त मंदिराच्या बाहेरून दर्शन घेता येणार आहे। वज्रलेपन कार्य पूर्ण झाल्यानंतर 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला असून शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मंदिर 8 फेब्रुवारी 2025 रोजी भक्तांसाठी पुन्हा खुलं केलं जाणार आहे। 4 फेब्रुवारी 2025 रोजी श्री बालाजी मंदिर ते श्री चिंतामणी मोरया पर्यंत प्रायश्चित्त करून कलश शोभायात्रा काढण्यात येणार आहे। 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान संत महात्म्यांच्या हस्ते विविध कार्यक्रम पार पडणार आहेत। सदर कार्यक्रम सोहळा अमळनेरचे परमपूज्य संत श्री सखारामजी महाराज, धरणगावचे हरिभक्त परायण श्री भगवान महाराज यांच्या आशीर्वादाने श्री नयनभाई सराफ, श्री विजयभाई गुजराती, श्री वीरेंद्रभाई गुजराती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे। प्रसंगी प्राणप्रतिष्ठेचे आचार्य श्री रवींद्र पंढरीनाथ पंडित गुरुजी तर प्राणप्रतिष्ठेचे कर्मचारी अमळनेरचे श्री केशव पुराणिक गुरुजी असणार आहेत। काय उद्देश काय आणि काय प्रयोजन काय तुमचं इथे? आपलं गणपतीची मूर्ती फार जीर्ण झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामुळे वज्रलेपाचे आपण काम करून राहिलो। ते पंढरपूरहून येणार आहे मनुष्य, जे आपल्या गडावरची मूर्ती केली, आपल्या देवी केली आहे, तोच मनुष्य इथे येणार आहे। याचा उद्देश काय आहे? आपली मूर्ती फार होऊन चालली ना, जीर्ण होऊन गेली आहे, त्याच्यामुळे आपण ते वज्रलेप करून त्या मूर्तीला नवीन करून राहिलो आपण। कशी प्रोसेस काय असणार? 10 दिवस राहील प्रोसेस। पहिले त्याची पूजा करावी लागेल आपल्या पहिल्या दिवशी, आणि 8 ते 10 दिवस मंदिर बंद राहील। तर मग ते सर्व ब्राह्मण येतील, 10-15 ब्राह्मण, आणि रोज त्याचे हे करून 4 फेब्रुवारीला ते मंदिर वापस ओपन होईल। ते मंदिर ओपन झाल्यानंतर त्या दिवशी काही कार्यक्रम? हो, प्रोग्राम आहे। आम्ही अन्नदान करणार आहे आणि 8 ते 10 दिवस महाराज लोक सर्व इथे पूजापत्री करणार आहे। ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? ही आम्ही ते आमचे महाराज रवी महाराज त्यांनी आम्हाला सुचवलं सर्व आमची पूजा मंदिराची। चिंतामणी मोरयाचे गणपती मंदिर हे पवित्र स्थान मानलं जात आहे। या ठिकाणच्या मूर्तीची उत्पत्ती गुडथेनं झालेली आहे। येथील गणपती भक्तांच्या हृदयात खोलवर रुजलेला आहे। तर भारतात कुठेही नसलेली हातात नारळ घेऊन उभी असलेली हनुमानाची मूर्ती या ठिकाणी असून हनुमान रोज सकाळी गणपतीला नारळ चढवत असल्याचं शास्त्र या ठिकाणी असल्याची माहिती श्री नयन शेट यांनी दिली आहे। गणपती महाराजाला रोज नारळ अर्पण करतात सकाळी, असे हे शास्त्र जुनं। आधी काय होतं इथं? इथे मारुतीच होते, हे तर 300 वर्ष पूर्ण सर्व। आणि कारण काय मग याचं? असं गणपती म्हणजे मारुतीला रोज नारळ अर्पण करतात गणपतीला, हे जुनापासून असं आहे। अशी मूर्ती इंडियात कुठेच नाही लगभग। सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच यथोचित दान करण्याचं आवाहन श्री चिंतामण मोरया ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय। लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव, जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज।